अमरावतीतील सुप्रसिद्ध गोंडबाबा मंदिराला यंदा 102 वर्ष पूर्ण झाली असून नागपंचमीनिमित्त मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। दस्तूरनगर चौकातील नागदेवता मंदिरासह गोंडबाबा मंदिरातही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। अमरावतीतील ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध गोंडबाबा मंदिरात नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गोंडबाबा मंदिराला यंदा 102 वर्ष पूर्ण झाली आहेत। नागपंचमीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दस्तूरनगर चौकातील नागदेवता मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच गोंडबाबा मंदिरात सायंकाळी 4 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। नागपंचमीच्या दिवशी घरात पोळी बनवताना तवा न ठेवण्याची परंपरा असल्याची भाविक सांगतात। तसेच या दिवशी कात्री किंवा कोणत्याही धारदार वस्तूचा वापर न करण्याची श्रद्धा आणि परंपराही अनेक कुटुंबियांमध्ये पाळली जाते। याच श्रद्धा आणि परंपरेनुसार भाविकांनी मंदिरात दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे। नागपंचमीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। भाविकांची मोठी गर्दी आणि धार्मिक उत्साहामुळे गोंडबाबा मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते। मुझे ऐसा है कि हमारे गोड़ बाबा की सवारी आती है। जिस भाई को संतान नहीं होती है उसको संतान का इलाज किया जाता है। उसके पश्चात जिसे बीमारी का है तो भी हमारे यहाँ ठीक होती है। और कौन से वर्ष पर आयोजन चलते हैं? और हमारे यहाँ चैत की नवरात्रि के घट स्थापना की जाती है और दिवाली का अन्नकूट साल में 3 कार्यक्रम सभी परिवार द्वारा किए जाते हैं। 102 वर्ष परंपरा लाभलेल्या अमरावतीतील गोंडबाबा मंदिरात नागपंचमीचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा झाला। धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि महाप्रसादाच्या माध्यमातून भाविकांनी नागपंचमीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला।